नमस्कार श्रोते हो, सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ। श्रावण मास हा भगवान महादेवाच्या सेवेसाठी विशेष मानला जातो। श्रावण मासामध्ये महादेवाची सेवा केल्यास त्यांची विशेष कृपा आपल्यावर होत असते। लोक वेगवेगळ्या प्रकारे महादेवाची सेवा श्रावण मासात करत असतात। त्यामध्ये 16 सोमवार व्रत असेल, पशुपती व्रत असेल, शिवलीलामृत पारायण असेल, रुद्र अभिषेक सेवा असेल, अशा अनेक प्रकारच्या सेवा आहेत। त्यापैकी रुद्र अभिषेक या भगवान महादेवाच्या अतिशय प्रिय आणि अति उच्च कोटीच्या सेवेविषयी आपण जाणून घेऊयात। रुद्र अभिषेक म्हणजे काय? रुद्र अभिषेक म्हणजे महादेवाच्या पिंडीवर अथवा महामृत्युंजय यंत्रावर जलधारा लावून रुद्र सूक्ताचे पठण करणे। रुद्र ही एक वैदिक देवता आहे। रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून आहे। ऋग्वेदात रुद्राचे एकूण 75 उल्लेख आहे। ही देवता शंकरात नंतर विकसित झाली आहे। रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोदयती अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे। या देवतेचे शंकर शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे, ते फार नंतरचे। रुद्राचे मूल स्वरूप हे फार भीषण आणि हिंसक असे आहे। त्यामुळे भक्त रुद्र सूक्तामध्ये सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे। रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे। म्हणून रुद्र सूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे। रुद्र हा अग्नि स्वरूप आहे, तसेच जल स्वरूपही आहे। तो पंचमहाभूतांचा अधिपती आहे। रुद्र सूक्त हा यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे। आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठणाची एकादशनी आणि लघुरुद्र ही 2 रूपे जास्त प्रचलित आहेत। याचीच विस्तरित आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र। एकादशनी रुद्र म्हणजे 11 आवृत्त्या रुद्राचे पठण करणे, याला एकादशनी रुद्र असे म्हणतात। त्यानंतर लघुरुद्र, लघुरुद्रामध्ये 11 गुणिले 11 म्हणजे 121 आवृत्त्या रुद्र सूक्ताचे पठण करणे, हे झाले लघुरुद्र। त्यानंतर महारुद्र, 121 गुणिले 11 म्हणजे 1331 वेळा रुद्र सूक्ताचे पठण करणे म्हणजे महारुद्र होय। त्यानंतर अतिरुद्र, 1331 गुणिले 11 म्हणजे 14641 वेळा रुद्र सूक्ताचे पठण करणे, याला अतिरुद्र असे म्हणतात। श्रावण सोमवार, महाशिवरात्र तसेच प्रत्येक महिन्यात येणारी शिवरात्र या पवित्र दिवशी रुद्राभिषेक केला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणून अभिषेकही करू शकतो। आणि श्रावण महिन्यामध्ये जर रोज रुद्र अभिषेक केला तर भगवान महादेवाची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते। रुद्र सूक्तामध्ये 2 भाग आहेत। त्यामध्ये पहिला भाग हा नमक विभाग आणि दुसरा भाग हा चमक विभाग आहे। नमक विभागामध्ये 11 अनुवाक आहेत, ज्यामध्ये आपण रुद्राच्या प्रत्येक नावामागे नमो किंवा नमः असे म्हणतो। याचा अर्थ हे रुद्रा, तुला नमन असो किंवा वंदन असो। नमक विभागामध्ये सुरुवातीला आपण रुद्र देवतेची स्तुती करतो आणि त्यानंतर त्या स्तुतीने 11 रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध म्हणजे चमक विभाग असतो। चमक विभागामध्येही 11 अनुवाक आहेत, ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या नंतर आपण चमे हा शब्द उच्चारतो। याचा अर्थ हे रुद्रदेवा, हे मला हवे अथवा हे मला दे। चमकामध्ये आपण रुद्राला आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो। कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास, तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह
निवारण करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे एक प्रभावी साधन आहे. रुद्र अभिषेक ही सेवा स्त्री पुरुष, लहान मुले मुली कोणीही करू शकते. आपल्या देवघरात महादेवाची पिंड नाग व नंदी विरहित असावी. या सेवेत श्री भगवान शंकराचे पिंडीवर अभिषेक करणे ही सर्वात महत्वाची उपासना आहे. सुरुवातीला तांब्याच्या ताम्हणामध्ये महादेवाची पिंड उत्तरेकडे तोंड करून, म्हणजे महादेवाच्या पिंडीच्या जलाधारीचा भाग हा उत्तरेकडे करून ठेवावा. त्यावर अभिषेक पात्र किंवा गळती पात्र ठेवावे. त्यानंतर अभिषेक पात्रामध्ये पाणी टाकून पुढील स्तोत्र पठण करावे. सुरुवातीला गणपती अथर्वशीर्ष, त्यानंतर रुद्र सूक्त, त्यानंतर शिवकवच, त्यानंतर कालभैरवाष्टक, त्यानंतर महामृत्युंजय कवच, नंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, नंतर शिवमहिम्न स्तोत्र, त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा, रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 5 वेळा, त्यानंतर संजीवनी मंत्र 1 वेळा, त्यानंतर रामरक्षेचे 1 ते 10 श्लोक, त्यानंतर श्री सूक्त आणि त्यानंतर पुरुष सूक्त. अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसून एका पाटावर किंवा ताम्हणामध्ये पांढऱ्या शुभ्र कपड्यावरती ठेवावी आणि ताम्हणातील तीर्थ हे एका तांब्यामध्ये काढून घ्यावे. त्यानंतर पिंडीची पंचोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजेमध्ये सुरुवातीला अष्टगंध, त्यानंतर भस्म, हळद, कुंकू, अक्षता, त्यानंतर एक फूल अर्पण करावे, त्यानंतर धूप दाखवावा, त्यानंतर दीप दाखवावा आणि नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे पंचोपचार पूजा झाल्यानंतर शिवनामावली घेऊन 108 बेलपत्र किंवा 108 पुष्प किंवा 108 तांदूळ महादेवाच्या पिंडीला अर्पण करावे. अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी रुद्र अभिषेक ही अति उच्च कोटीची सेवा पूर्ण करू शकता. या सेवेमुळे घरात लक्ष्मी स्थिर होते. घरातील व्यसनी माणसांना तीर्थप्राशन करावयास दिल्याने त्यांची व्यसनातून मुक्तता होते. रुद्र सर्व ग्रहांचा अधिपती आहे, म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात, पितृदोष कमी होतो. भगवान शंकर हे भारताचे कुलदैवत आहेत व तसेच खंडोबा रुद्राचा अवतार असून ते महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. ही सेवा केल्याने कुलदेवतेचा कोप दोष कमी होतो. बाहेर बाधा, संबंध बाधा, दुर्धर आजार अशा अनेक गोष्टी व्यवस्थित होतात. निरोगी माणसाने नेहमी तीर्थ घेतल्याने तो आयुष्यभर निरोगी राहतो. या सेवेमुळे मनोवांछित संततीही प्राप्त होते. घरात असलेल्या वास्तुदोषासाठी ही एक खूप चांगली सेवा आहे. भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभते, कर्जबाजारीपणा कमी होतो. रुद्रवाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर केला गेलेला अभिषेक तीर्थ म्हणजे अमृता समान आहे. सर्व प्रकारच्या आधी व्याधी, सर्व रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात. असाध्य आजार बरे होतात. म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे. ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत, तसेच तापट, रागीट, हट्टी, चिडखोर मुले आहेत, अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो. व्यसनाधीनता कमी होते.
भगवान शंकर ही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते. अशा प्रकारे सर्वांनी ही महादेवाची अतिउच्च कोटीची सेवा करून महादेवाची कृपा प्राप्त करून घ्यावी. व्हिडिओ लिस्टमध्ये रुद्र अभिषेक सेवा असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये आपण रुद्र अभिषेक सेवा कशी करावी हे सर्व सांगितले आहे. तरी सर्वांनी चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ अवश्य बघावा. आणि अशाच नवीन सेवा समजून घेण्यासाठी आणि नवीन संस्कृत स्तोत्र शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे. आपल्या चॅनलचे नाव स्पिरिच्युअल एनर्जी आध्यात्मिक शक्ती असे आहे. श्री स्वामी समर्थ.